नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे डाळ कांदा। तुम्ही नेहमी तुरीच्या डाळीचा, मुगाच्या डाळीचा, हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा करता, मसूरच्या डाळीचा, पण मी आज तुम्हाला मटकीच्या डाळीचा डाळ कांदा करून दाखवणार आहे। पहा, ही अशी मटकीची डाळ आहे, अशी बारीक आहे। हे पहा, ही अशी खूप छान लागतो मटकीच्या डाळीचा डाळ कांदा आणि चव पण छान लागते। तर त्यासाठी मी हे डाळ कांदा म्हटल्यानंतर आपल्याला कांदा जास्त लागतो। 3 ते 4 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि लाल तिखट वगैरे आपण त्याच्यात टाकणार आहोत। तर आता मी प्रथम काय करायचं, ही डाळ आहे ना आपल्याला भाजून घ्यायची, कारण ही जर आपण जर असं डाळ कांदा केला ना तर आपल्याला हे डाळ जरी ही शिजली ना तरी पिठळ लागते, ही डाळ शिजली तरी। म्हणून ही भाजून जर घेतली ना तर आपल्या डाळ कांद्याला फार छान चव येते। म्हणून आता ही डाळ आपण आता अशी थोडीशी गव्हाळ अशी भाजून घेणार आहोत। आता मी गॅसवर कढई ठेवली, गॅस मोठा केला। आता ही डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। चांगली अशी गव्हाळ भाजायची, जास्त करपवायची नाही, थोडा गॅस मोठा करायचा। ह्याला स्वच्छ निवडून घेतलेली आहे मी। मोठ्या गॅसवर एकसारखी आपण त्याला अशी भाजून घेऊया। चवीला फार छान लागतं हा डाळ कांदा। ह्याच्यामध्ये ना आपण लाल मिरची पावडर टाकणार, तुम्हाला जर मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता, पण लाल मिरची पावडर टाकल्यामुळे पण डाळ कांद्याची टेस्ट फार छान लागते। आता ह्याला मी एकदम बारीक गॅसवर थोडंसं गव्हाळ आता भाजून घेते। हे पाहते, डाळ आपली भाजून झाली आहे, कलर बदलला डाळीचा। हे पहा, अशी छान भाजून झाली आहे डाळ। आता आपण ही गॅस बंद करते आणि ही मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपण त्याला थोडंसं पाणी घालून ह्याला भिजत ठेवणार आहोत। तर ही डाळ मी काढून घेते। चला, आता आपली डाळ भिजते तो पण आपण कांदा परतून घेऊया। त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घालते, तेल तापून द्यायचं थोडंसं। त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग, चव छान लागते हिंगामुळं। जिरं तडतडलं, आता आपण हा कांदा घालूया त्याच्यामध्ये आणि ह्याला चांगलं परतून घेऊ। डाळ कांद्यामध्ये कांदा जास्त असेल ना तर डाळ कांद्याला चव लागते। आता हा कांदा शिजून कमी होईल असा ह्याला फोडायचा। आता ह्या डाळीची ना आमटी पण छान होते बरं का। आमटी पण अशाच पद्धतीने करायची, डाळ भाजून घ्यायची आणि मग ती शिजवून घ्यायची कुकरला आणि मग त्याला फोडणी द्यायची। मटकीच्या डाळीची आमटी पण चांगली होते मसाला टाकून। आता मोठ्या गॅसवर मी हा कांदा लाल रंगावर भाजून घेणार आहे। हे बघा, कांदा आता लाल झाला आहे आपला। थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना म्हणजे छान वास पण छान येतो, चव पण चांगलं येतं। 1 टोमॅटो टाकते ह्याच्यामध्ये। टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा शिजून द्यायचा। एकसारखं हलवून घ्यायचं असं हे. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालते मी। बारीक गॅस करते। आता आपण हे डाळीमध्ये हे टोमॅटो शिजून निघणार आहे एकदम। टोमॅटो ह्याच्यामध्ये एकदम गाळ नाही होऊन द्यायचा। हे पहा, आता गॅस बारीक केला तर ह्याच्यात बाकीचे मसाले घालूया आपण। हे पहा, आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालणार आहे। हे पहा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरे पावडर, हळद 1 चमचा हळद, धणे पावडर छोटा 1 चमचा आणि लाल मिरची पावडर 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। आता ह्याला आपण परतूया, बारीक गॅसवर ह्याला परतायचं छान। आता तोपर्यंत मी डाळ भिजत घातलेली, ती डाळ आता आपली भिजलेली आहे मसाला परतेपर्यंत। हे पहा, आता ते मी ह्याच्यामध्ये घालते आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवायचं आहे। आता हे आपण हलवून घेऊया। मीठ त्याच्यात मी टाकलेलं आहे मगाशी। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून
ह्याला एक 10 मिनिट शिजून देऊया. ह्याला जे शिजायला जास्त वेळ नाही लागणार, डाळ लगेच शिजते. आता एक थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. हे का, एक वाटीभर पाणी घातलं आहे मी. आता बारीक गॅसवरच आपण ह्याला शिजून देऊया. ह्याच्यावर झाकण ठेवू. हे बघा आता आपला डाळकांदा तयार झाला आहे. पहा, छान शिजला आहे. जास्त गाळ नाही शिजवायचं त्याला, एकदम असा हे पहा असं शिजवायचं. गाळ शिजला की मग छान नाही लागत. तुम्हाला जर अजून ओलसर पाहिजे असेल, लपतपीत पाहिजे असेल, तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता अजून. आता मी हे असं थोडासा असा ओलसर केला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मी आता एका भांड्यात काढून घेते. हे आता हा आपला कांदा असं तयार झाला आहे. ह्याला छान शिकवलेला एकदम आणि चवदार. मला ही माझी रेसिपी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण असा डाळ कांदा करा. आणि तुम्हाला आवडला असेल तर हो, मला नाही आवडलं असेल तर नाही म्हणून सांगा. मला कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.